या मेधाताई भंडार कवटेकर आहेत. या पंढरपूरहून आहेत आणि एकदम हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जसं ते लपलेला हिरा म्हणतो ना, तर तशा त्या आहेत. तर त्या हा. एका शब्दाखातर तयार झाल्या सूत्रसंचलनासाठी. तर यापुढे मेधाताई आपल्या या गुरुवारच्या व्याख्यानमालेचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर मी मेधाताईंना विनंती करते, की तुम्ही परिचय द्या आपल्या पाहुण्यांचा. नमस्कार. श्री स्वामी नमस्कार. समर्थ. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमालेमध्ये मी मेधा भंडारकवठेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. आजच्या वक्त्या आहेत माधवी स्थळेकर मॅडम. मी आपणाला माधवी मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. माधवी मॅडम गेल्या 18 वर्षापासून पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून काम करत आहेत. जीवनातील कोणत्याही समस्येसाठी वैयक्तिक हिलिंग सेशन्स त्या देतात. जसे की आपण नातेसंबंध, आरोग्य, करिअर या सर्व गोष्टींसाठी त्या मार्गदर्शन करतात. त्या कुंडलिनी रेकी मास्टर आहेत आणि गेले 24 वर्ष झाले लोकांवर ते योग्य ते उपचार करत आहेत. माधवी मॅडम UK प्रमाणित प्रशिक्षक असून इंग्लिश कम्युनिकेशन आणि सॉफ्टवेअर स्किलचे प्रशिक्षण देतात. त्याचबरोबर माधवी मॅडमला इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजेसमध्ये अध्यापनाचाही अनुभव आहे. त्या माइंड ट्रेनिंग वर्कशॉप आणि गाइडेड मेडिटेशन पण देतात. आणि त्या असे इतर अनेक बरेच उपक्रम घेतात ज्याद्वारे लोकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तर आपल्या आजच्या ज्या वक्त्या आहेत माधवी मॅडम, त्या आता आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. ताईंनी सांगितल्यासारखं मी गेले 24 वर्ष या फील्डमध्ये काम करतेय. मी पर्सनल हिलिंग सेशन्स देते आणि त्या व्यतिरिक्त मी हे आता शिकवायला सुद्धा लागले. गेले साधारणपणे 10 वर्ष झाली मी हे शिकवतेय सुद्धा. कारण मला लक्षात आलं की आता काळाची गरज आहे. नुसती औषधांवर चालत नाही आपलं. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बरं व्हायला लागतं आणि औषधं घेऊन घेऊन सुद्धा आपला शारीरिक जो त्रास होतो आपल्याला, तो काही तसा कमी होत नाही. आपण कॅरीच करत राहतो. ते की कधी-कधी एखादा क्लायंट येतो. तो समोर बसून जसा बोलायला लागतो, तसं त्याला कनेक्ट जसं होतं आपण आपल्याला समजतं त्याला काय त्रास होतोय आणि तो जे हे कॅरी करतोय, त्याचा त्रास जो कॅरी करतोय, तो मुळात कुठे शरीरात दडलेला आहे, हे आपल्याला दिसायला लागतं हळू असं. त्याच्यामुळे थँक्स तुम्ही म्हटल्याबद्दल असं. तर हे जे मी जेव्हा चालू केलं, मी ह्या दिशेला अगदी अचानक आले. डॉक्टर ब्रायन वाईस म्हणून त्यांचं एक पुस्तक वाचलं, की आत्म्याचे किती जन्म झालेले असतात. त्या जन्मांमुळे आपल्याला किती असे गुरु भेटलेले असतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम झालेला असतो आणि आपण काय-काय घेऊन येतो आयुष्यामध्ये. हे सगळं वाचल्यानंतर मी अक्षरशः म्हणजे इतकी प्रभावित झाली होती त्या पुस्तकाने, की मी शोधू लागले, की मला हे शिकायचंय, मला हे करायचंय, मला कुठे मिळेल? मी जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष शोधत होते. कारण ते पुस्तक होतं यूएसचं, इकडचं नव्हतं. इकडे मला कोण शिकवेल ह्याच्या मागे मी लागले होते आणि मग इतकं लागल्यानंतर जसं मीच लिहिलेलं होतं मॅनिफेस्टेशनवर पुस्तक, तशाच पद्धतीने मला ते मॅनिफेस्टेशन झाल्यासारखं एके ठिकाणी मी गेले होते सेमिनारला आणि तिथे एक मला बाई भेटल्या. त्या डॉक्टर न्यूटन कोंडावटीकडनं शिकल्या होत्या आणि त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. मग मी स्वतः जाऊन त्यांना भेटून मी ते शिकले पुढे जाऊन आणि तेव्हापासून मी माझं जेव्हा आयुष्य बघितलं तेव्हा मला लक्षात आलं, की मी स्वतः गेले बरेच जन्म ऑलरेडी हीलर होते. मी बरेच जन्म बुद्धांबरोबरचा माझा जन्म बघितला. आणखीन बरेच बाकीचे जन्म बघितले, ज्यामध्ये माझं ऑलरेडी मी हे काम करत आले होते. मग मला लक्षात आलं, की नाही म्हटलं मग आता आपल्याला हे करायलाच हवं आणि त्याच्याने काय-काय परिणाम होतो, काय-काय फरक पडतो आपल्यामध्ये. तर आता हे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय? किंवा आपण त्याला हवं तर कार्मिक थेरपी म्हणू. आपल्याला आता सवय आहे जनरली काही झाला आपल्याला त्रास किंवा अ, काही जनरल आयुष्यातले आपले त्रास, भोग आपण ज्याला म्हणतो. ते झाले की आपण काय म्हणतो, की काय माहिती कोणत्या जन्माचे आपले त्रास आहेत, काय कर्म केलं होतं देव जाणे मी. हे आपण इतकं सहज बोलून जाणारं वाक्य आहे. आता हे जे कर्म केलं होतं काय माहिती, हे जर आपल्याला समजलं
आणि ते कर्म आपल्याला जर सोडवता आलं तर मग आणखीन काय पाहिजे? कारण आपल्याला कर्माचे त्रास होतात हे तर समजत असतं आणि प्रत्येकाला कळतं की मला हे काही ना काहीतरी कर. पण आपल्याला जनरल गोष्टी आहेत, म्हणजे मी आयुष्यात एखादा मोठा मोठा आजार किंवा आयुष्यामध्ये मला कोणी व्यक्ती भेटते जी मला त्रास देते, किंवा मला माझ्याकडनं कोणतरी पैसे घेतं, मला देतच नाही परत वगैरे, असे जे मोठे मोठे प्रकार आपल्या बरोबर नेहमी घडतात, त्यासाठी आपण सहज म्हणून जातो, अरे काय माझे कर्म आहे देव जाणे. पण मी जर तुम्हाला म्हटलं की मोठे मोठे सोडा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपलं कर्म दडलेलं असतं. अगदी छोट्या गोष्टी, की आपण अगदी समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या दुकानात गेलो आणि आपल्याला हवी असलेली वस्तू आपण घ्यायला गेलो आणि ती नेमकी नाही मिळाली. अरे माझ्याबरोबर सारखं होतं नाही असं, की मी जाते आणि ते नेमकं संपलेलं असतं. ही सुद्धा आपल्या कार्मिक गोष्टीत धरलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कर्माच्या असतात. आपले आजार, आपलं आरोग्य, आपण हे सगळं शरीरामध्ये कुठे धरतो? कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विचार करतो, इमोशन आपण ज्याला म्हणतो, एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते तेव्हा आपण एक इमोशनल होतो, आपल्याला फिलिंग येते, आपल्याला मनापासून कुठेतरी जाणवतं. आणि ते जेव्हा जाणवतं त्यावेळेला आपण तो जो इमोशन आहे तो शरीरात कुठेतरी फील करतो. आणि ज्या मोमेंटला आपण ते फील करतो त्याच मोमेंटला आपण त्याची सेल्युलर मेमरी बनवतो. आपल्या शरीरातल्या सेल्समध्ये ती इमोशन जाऊन बसते, मेमरी सारखी जाऊन बसते आणि ती आपली मेमरी होते. आता आपली मेमरी म्हणजे काय? मी म्हणजे कोण आहे मग? मी म्हणजे मी हे शरीर आहे का मी ही आत्मा आहे जिने हे शरीर धारण केलंय? ही आत्मा शरीर धारण करते. कपडे आपण जसे वेगवेगळे धारण करतो तशाच पद्धतीने आत्मा शरीर धारण करत असते. आता इकडे जो आपला आता ह्या धर्तीवर आपण जसे आयुष्य जगतोय, त्या आयुष्यासाठी आपल्याला ज्या प्रकारच्या शरीराची गरज आहे त्या प्रकारे आपण शरीर धारण करतो. आणि फक्त शरीर नाही तर आपण जन्म घ्यायच्या आधी आपल्या अवतीभोवती आपल्याला ह्या शरीरामध्ये येऊन जे काही शिकायचंय त्याच्यासाठी अवतीभोवती जे काही आपल्याला हवंय ते सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करतो. आपले आई वडील, आपले घरची लोक, आपले मित्रमंडळी, आपली शाळा, आपलं कॉलेज, आपल्या आयुष्यात येणारा आपला जोडीदार, सगळ्या गोष्टी आपण जन्माच्या आधी ठरवतो काय हवंय. आणि ते गोष्ट आपण अशा प्रकारे ठरवतो की ह्या व्यक्तीबरोबर मी अशा प्रकारचं आयुष्य जगलं की मला असं असं शिकायला मिळणार आहे, किंवा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडणार आणि मला ह्या गोष्टी समजणार आहेत. हे आपलं स्टडी असतो. जसं फॉर एक्झाम्पल आता मी समजा एखाद्या व्यक्तीला इंजिनिअरिंग करायचंय, तर त्या इंजिनिअरिंग करताना एवढे प्रकारचे इंजिनिअरिंग आहेत. कोणाला ENTC घ्यायचं असतं, कोणाला मेकॅनिकलला जायचं असतं, कोणाला सॉफ्टवेअरला जायचं असतं. तर मला कोणतं शिक्षण घ्यायचंय हे ठरवून त्याप्रमाणे मी त्या कॉलेजला जाते. मी असंच कोणत्याही कॉलेजला जाऊ शकत नाही, मी कॉमर्सच्या कॉलेजला जाऊ शकत नाही, मी आर्ट्सच्या कॉलेजला जाऊ शकत नाही. मला इंजिनिअरिंग शिकायचं असेल तर मला इंजिनिअरिंगच्याच कॉलेजला जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझे जे पर्सेंटेज असतील त्याप्रमाणे त्या प्रकारच्या कॉलेजला मला ऍडमिशन मिळेल. अशाच प्रकारे माझ्या आत्म्याला जे काही शिकायचंय ते शिकण्यासाठी माझ्या अवतीभोवती जी लोक पाहिजेत, ज्या लोकांची गरज आहे, ज्या प्रकारची माणसं मला भेटली पाहिजेत, ज्यांच्याकडून मला शिक्षण मिळणार आहे, ज्यांच्याकडून मला असा रिस्पॉन्स मिळणार आहे की मला शिकायला मिळणार त्यातून, ह्या प्रकारच्याच घरात मी जन्म घेते, ह्याच प्रकारचा मी जोडीदार शोधते, ह्याच प्रकारचे माझे मित्रमंडळ येतं आणि हे सगळे लोक आपल्या आयुष्यात आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. म्हणजे काय की आपण ठरवतो आपल्याला काय शिकायचंय, त्याप्रमाणे आपण जन्म घेतो आणि त्याचप्रमाणे आपली कुंडली बनते. कारण तुम्हालाही कुंडलीमध्ये हे सगळ्या गोष्टी दिसत असतात, तुम्ही सगळे कुंडलीमधले एक्सपर्ट आहात, तुम्हाला दिसतं पत्रिकेमध्ये काय काय आहे. हे सगळ्या गोष्टी आपण जर ठरवून येतो, कारण अशा प्रकारे आपण ठरवतो की त्याच वेळेला जन्म घेतं बाळ आणि त्याच प्रकारची त्याची कुंडली बनते आणि त्या कुंडलीप्रमाणेच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी घडत असतात. त्यामुळे कुंडली आणि
आपली कर्म आणि आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी ह्याची खूप घट्ट अशी सांगड आहे. आपल्याला पत्रिकेतनं दिसतं ज्या गोष्टी घडणार आहेत या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. मग जर ह्या गोष्टी घडणार असतील किंवा मेजर मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो, मग आपण बरेच जण असे असतात जे पत्रिका बघून सांगतात की अरे ही पूजा कर किंवा अशा अशा गोष्टी कर म्हणजे ह्याचा त्रास कमी होईल किंवा ह्या गोष्टी घडायच्या नाहीत. पण जनरली घडत नाही असं नाही होत, पण कमी तरी होतील असं असतं. तर हे जेव्हा आपल्याला समजतं आणि आपण पत्रिकेत जेव्हा बघतो, आपण जर त्या गोष्टीसाठी त्या दृष्टिकोनातनं आपण जर पास्ट लाईफ रिग्रेशन ही जर थेरपी घेतली तर आपण ती गोष्ट सोडवू शकतो. कारण आपण हे का घेऊन आलोय आपल्या पत्रिकेमध्ये हे आपल्याला पत्रिका बघून समजतं. त्याप्रमाणे ती आयुष्य बघता येतं आपल्याला. ते पर्टिक्युलर आयुष्य आपण जनरली 3 ते 5 सेशन घेतो मॅक्सिमम. तर आपण ते सेशन घेतो, आपण बघतो हे का आपण घेऊन आलोय आयुष्यामध्ये, काय शिकण्यासाठी घेऊन आलोय, मग ते बघतो आपण आयुष्यात. त्यातले आपण जे सोडवायचे प्रश्न आहेत ते सोडवतो. आपल्या सेल्युलर मेमरी मधनं आपण ते सोडवून फेकून देतो शरीरातनं बाहेर. कारण हे शेवटी ह्या शरीराचं नाही, ते त्या शरीरापासून घेऊन आलेलो आहे आणि आपण ते शिकण्यासाठी घेऊन आलोय. ते आपण शिक्षण त्या आयुष्यात घेतलेलं नाहीये, मरताना आपण ते सोडवलेलं नाहीये, म्हणून आपण घेऊन आलोय. कारण मरताना आपण जेव्हा म्हणतो की नाही माझं दुःख आहे, माझा त्रास आहे, माझं आहे, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं जे असतं ते सगळं घेऊन आत्मा मरतो आणि हे सगळं घेऊन पुन्हा नवीन शरीर धारण करतो आणि त्या नवीन शरीरामध्ये हे पुन्हा सगळं चिकटून येतं म्हणा, फाईल घेऊन येतो म्हणा आणि हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी परत परत पुन्हा पुन्हा भोगत राहतो. तर हे सोडवायचं कसं? हा जो धडा आहे तो पास्ट लाईफ रिग्रेशन मधनं आपण शिकतो. अशा बऱ्याच आपल्या झालेल्या क्लायंट्स आहेत. म्हणजे माझ्याकडे आलेले क्लायंट्स कोणाचा करिअरचे इश्यूज आलेले आहेत की अरे दरवेळेला मी कुठचाही चांगला जॉब मिळवतो, वरपर्यंत पोहोचतो, पण असा येऊन बॉस डोक्यावर बसतो की माझा हातचा चांगला जॉब निघून जातो हो. असा बॉस भेटतो की माझं नाव खराब करतो हो. काय का होतं असं माझ्याबरोबर? पुन्हा पुन्हा मी आजपर्यंत बघितलं, सगळं चांगलं केलं तरी माझं नाव खराब होतं. मग ते का होतं? मग असं काय घडलं होतं माझ्या पूर्वजन्मामध्ये ज्यामुळे मला हे भोगायला लागतंय, मला हा त्रास बघायला लागतोय, मला हे शिकायला लागतंय आणि काय शिकायला लागतंय? का मी त्या माणसाला त्रास दिला होता म्हणून तो माणूस परत मला त्रास देतोय? नक्की काय घडलं होतं आपल्या गेल्या जन्मात ते आपण बघतो, ते आपण सोडवतो. ती सेल्युलर मेमरी जी आपल्या शरीरात ज्या ठिकाणी बसली असेल, शरीरात कुठे ना कुठेतरी बसलेली असते ती, ती आपण काढतो आणि हे शरीर त्या आठवणीतनं, त्या मेमरीतनं, सेल्युलर मेमरीतनं मोकळं करतो. आपलं शरीर लगेच अक्षरशः सेशन झाल्या लगेच हलकं होऊन जातं. फार लोकांना अशी गंमत वाटते की अरे आत्ता मला वाटत होतं, आत्ता सडनली मला त्रास होत नाहीये इकडे किंवा मला आत्ता इतके दिवस जड जाणवत होतं, मला आता हे जड जाणवत नाहीये. मग काय झालं? आता काय होतं कधी कधी ह्या ज्या मेमरीज असतात त्या आपल्या अवतीभोवती आपल्याला त्रास होत राहतो. कारण आपल्याला आपला जो आत्मा आहे तो ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने आठवण करून देतो की इथे लक्ष दे जरासं, बघ काय होतंय, तुला काय वाटतंय बघ, इथे बघ काय होतंय, तिथे बघ काय होतंय, तू कसं बिहेव करते ह्याच्यामध्ये, तुझे आचार विचार कसे आहेत, तुझ्या मनात काय विचार येतात, लक्ष दे ह्याच्याकडे, लक्ष दे ह्याच्याकडे. आणि आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात हे विसरून जातो, आपण लक्षच देत नाही आपलं मन आपल्याला काय सांगताय. अनफॉर्च्युनेटली हे जेव्हा लक्ष देत नाही तेव्हा ते ना असं परत परत असं ठोकल्यासारखं ठोकून 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 सांगत असतं लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे. आणि हे जेव्हा राहतं आपल्याकडनं लक्ष दिलं जात नाही तेव्हा ते ठोकून ठोकून त्याला कुठेतरी जसं पत्र्याला भोग पडू शकतं, तशाच प्रकारे आपली हे जी मेमरी आहे आपण शरीरात जिथे कुठे दडवलेली आहे, ज्या ठिकाणी आहे तिकडे ठोकून 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 तो जो अवयव आहे तिकडे त्रास होतो, त्याच्यावर परिणाम होतो आणि त्या अवयवाला दुखापत होते. त्या अवयवाला समजा तो त्रास आपल्या ह्याच्यावर हार्टवर बसला तर कधी ना कधी त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. कधी कधी
पाठीत जर त्रास आपण किती सहन केलं, मी खूप आयुष्य काढलं हो. मी सगळ्यांची जबाबदारी घेतली, मी खूप जबाबदारी घेतली, माझे नेहमी खांदे दुखत असतात. का दुखतात खांदे? तुम्ही खांद्यावर कुठचं दडपण घेत आलायत, कुठची जबाबदारी घेत आलायत, कोणाचं ओझं वाहताय? आणि फक्त हा जन्म नाही, किती जन्म ओझं वाहतायत, लक्षच दिलं नाही कधी. मग काय स्वतःसाठी जगायला विसरलात का? का नक्की का ओझं वाहतायत? का या सगळ्यांची ओझी वाहतायत तुम्ही? ह्याचं जेव्हा तुम्ही उत्तर मिळतं तेव्हा तुम्ही ती ओझी रिकामी करतात पाठीवरची. आणि ती नाही केली तर कधी ना कधी तरी पाठीवर त्रास होतो आणि मग स्पॉन्डिलायसिस होतो, मानेचा त्रास होतो, इकडे मान दुखते, पाठ दुखते, हे त्रास सुरू होतात. नेहमी प्रश्न विचारावे लागतात, माझ्याबरोबर हे का घडतंय? हे का घडतंय ह्याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या पास्ट लाईफच्या लाईफ मधनं मिळतं. कुठची ना कुठच्या तरी जन्मामध्ये ह्याच्यावर तुम्ही त्रास काढलेला असतो. कधी कधी हाच त्रास तुम्हाला जन्माच्या वेळेसपासूनही झालेला असतो. म्हणजे असेही आम्ही बरेच बघितले आहेत, मुलं बघितली आहेत लहान, अगदी म्हणजे की मला प्रत्येक गोष्ट ना उशीरच होतो, कळायलाच वेळ लागतो, काय करणार? पण त्या बाळांचा ना मी बघितलंय की जन्म सुद्धा होताना वेळाने झालेला असतो. म्हणजे जन्म घेताना त्रास होतो, लगेच जन्म होत नाही. खूप 2-2 दिवस आईने बिचारीने कळा दिलेल्या असतात, त्रास होतो, बाळ प्रयत्न करता येत नाहीये आणि मग बाळ झालं, उशीर झाला बाळ व्हायला. आयुष्यात सुद्धा अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्ट खूप स्ट्रगलने मिळते. म्हणजे एक मनात कुठेतरी त्या बाळाच्या जन्माच्या वेळेस ते बाळ घेऊन येतं की स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळतच नाही, आयुष्य सुद्धा मिळत नाही. मग जर तोच थॉट घेऊन आलेला बाळ असेल तर त्याला आयुष्यात हे त्रास होतो, पुढे सुद्धा आयुष्यात हा त्रास होत राहतो. मग तो त्रास काढायचा कसा? तर त्याचा जन्मापासूनचा पोटात असताना काय त्रास झालाय, काय अवतीभोवती घडलंय, ज्याच्यामुळे तुला तो त्रास होतोय, ह्या गोष्टी आपण बघतो. अशा प्रकारे खूपच डिटेल्ड असते ही थेरपी असं म्हणेन मी तुम्हाला. पास्ट लाईफ रिग्रेशनची ह्याच्यात हिप्नोथेरपी नाहीये, हिप्नोसिस नाहीये. त्या व्यक्तीला आपण झोपवून ट्रान्स मध्ये नेतो, पण तिला पूर्णपणे जाणीव असते की मी इथे झोपलीये, मी बोलत आहे, आपण एकमेकांशी बोलत असतो, फक्त डोळे बंद असतात, एकमेकांशी बोलत असतो, मी प्रश्न विचारते, ती व्यक्ती उत्तर देते आणि सांगते मला इथे जाणवतंय, मला असं दिसतंय, मला तसं दिसतंय आणि काय दिसतंय ह्याचं आपण डिस्कशन करतो आणि मग एकमेकांशी बोलतच आपण हे सोडवतो. कुठेही हिप्नॉसिस नसतं. आणि हे सेशन झाल्यानंतर प्रत्येकाला आठवण असते ह्याच्यात काय घडलं आणि फरकही जाणवतो की अरे मला ह्या सेशनच्या वेळेस जो त्रास होता ना तो आता जाणवत नाहीये, मला हलकं झालंय, माझं शरीर सडनली मला खूप छान वाटतंय, मला असा आतनं कुठेतरी आनंद होतोय, हे जाणवतं. कारण आपण किती जन्म घेऊन आलेलो हा त्रास आपण सोडवलेला असतो. आपल्या आत्म्याला कुठेतरी तो आनंद फील होतो की मी हे किती जन्म घेतलेला त्रास होता, आज मी सोडवला, मला बरं वाटतंय, मी ह्यातनं मुक्त झालेले आहे, हे आपल्याला जाणवतं. आपला आत्मा शेवटी जन्म एवढ्याचसाठी घेतो ना, ही शाळा आहे. आपलं जीवन म्हणजे एक शाळा आहे. आपली कुंडली आपण जी घेऊन येतो त्या शाळेचा, त्या वर्षीचा, जसं आपल्या शाळेचा त्या वर्षीचं कॅलेंडर असतं, तसं आपल्या आत्म्याची ह्या आयुष्याची ही कुंडली असते. तर त्या कुंडलीत आपल्याला ह्या जन्मात काय काय करणार आहे हे जसं लिहिलेलं असतं, आपल्या कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं शाळेच्या, ह्या वर्षी आपण काय काय शिकणार आहोत आणि सब्जेक्ट्स काय काय येणार आहेत. तशाच प्रकारे आपल्या कुंडली बघूनही आपल्याला कळतं ह्या आयुष्यात ना हिच्या असं असं गोष्टी घडणार आहेत. आपले जसे शाळेतले सब्जेक्ट्स असतात, साधे हिस्ट्री, सायन्स, मराठी, इंग्लिश हे सब्जेक्ट्स असतात, तसे आपल्या आयुष्याचे धडे काय असतात? रिलेशनशिप्स, एकमेकांबरोबरचे माझे रिलेशनशिप कसे असेल, माझं करिअर कसं असेल, माझ्या पैशाचं व्यवस्था कशी असेल, माझे प्रत्येकाशी ऋणानुबंध कसे असतील, माझे जवळची लोक कशी असतील, माझ्याशी कसे वागतील, माझा जोडीदार कसा असेल, मला माझी मुलं कशी वागवतील, हे सगळे आपले धडे आहेत. आणि ह्या धड्यांना आपण काय प्रत्युत्तर देतो, हे आपण आपल्या पूर्वजन्मावर बेस्ड आपण जे शिकलोय त्याच्यावरच आपण पुढची उत्तरं देतो ना. जसं शाळेत पुढचे पुढच्या आपण समजा 4थीत आहोत तर आपण 1ली ते 3री जे शिकलोय
ते समजूनच आपण चौथीची उत्तर देतो ना. आपल्याला समजतं कसं हे गणित सोडवायचं, कारण आपण पहिली ते चौथी ते दिलेलं असतं. तशाच प्रकारे ह्या जन्मात आपल्या ज्या काही गोष्टी घडतायत त्या आपण कशा उत्तर देतो. आपल्या आजपर्यंत जे जन्म झाले आहेत त्या जन्मात जे काही झालंय त्याच्यात मी जशी वागलीये, ही समोरनं येणारी व्यक्ती माझ्याशी जशी वागली आहे त्यावर बेस्ड आपण त्यांच्याशी ह्या जन्मात वागतो. सो आपलं जे काय आपला धडा आहे, आपलं हे जे काय आयुष्य आहे ते आपल्या पूर्वजन्मांवर सगळं अगदी डिटेल्ड असं पूर्वजन्मांवर आधारित असतं, की त्या जन्मात मी जे काही शिकले त्याच्यावर बेस मी हा जन्म देणार आहे, ह्या जन्माचा माझा धडे मी देणार आहे, ह्या जन्माचे माझी उत्तरं मी देणार आहे, ह्या जन्मात मी त्याच्यावरच बेस करणार आहे. पण मला जर हा जन्म वेगळा करायचा आहे, आजपर्यंत होणारा त्रास मला परत नाही भोगायचा आहे, तर मग मला काय करायला पाहिजे? मला तशीच उत्तरं देऊन चालणार आहे का? तर नाही. मग मला काय करायला पाहिजे? मला माझा स्वभाव बदलायला पाहिजे, मला माझी उत्तरं बदलायला पाहिजेत. जो प्रश्न आलाय त्याला वेगळ्या पद्धतीने मला त्याचं आकलन करायला पाहिजे. हे समजायची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत मला ते आकलन होत नाही, की मी आतापर्यंत ही अशी उत्तरं दिली आणि त्याचा मला असा त्रास झाला, हे आकलन झालं, की मग आपण ते बदलतो आणि आपण नवीन प्रकारे उत्तर देतो. नवीन उत्तर दिलं, की आपल्याला होणारा जो म्हणजे आपल्याला रिझल्ट जो येणार आहे, आपल्याला मार्क जे त्याच्यावर मिळणार आहेत, तेही बदलतात. ते बदलले, की आपलं आयुष्य बदलायला लागतं. तर आपण पास्ट लाईफमध्ये आपण गत जन्म बघतो. तो जन्म बघतो, त्याच्यावर काय घडलं होतं हे बघतो. मग आपण ते बघितल्यानंतर ओके, मी त्याला असं उत्तर दिलं होतं का, हे असं केलं म्हणून मला हा त्रास झाला, हे समजतो. मग ते समजल्यानंतर त्या तिथे आपण जाऊन त्याला माफी मागायची गरज आहे का? का आपण माफ करायची गरज आहे का कुणाला? मला काय वाटलं होतं? मी काय घेऊन आलीये? मी त्या मरतेवेळी काय सोडायला पाहिजे होतं? हे सगळं आपण समजतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करतो. या शरीरातनं त्या गोष्टी त्या जन्माच्या ज्या सोडायला हव्या होत्या त्या सोडून देतो. हे शरीर त्या जन्मापासून मोकळं करतो आणि पुन्हा परत येतो. हलकं होऊन, सगळं सोडवून मोकळं होऊन परत येतो आपण. हा जो जन्म बघितला, असे आपण वेगवेगळे जन्म बघतो. आपण जसं म्हणतो, की आपल्याला मोक्षाकडे जाताना पूर्णपणे एनलाइटेंड व्हायला पाहिजे. सगळं समजून घ्यायला पाहिजे. आत्म्याचा पूर्ण विकास व्हायची गरज आहे. तर पूर्ण विकास म्हणजे काय? जे काही समजलंय ते पूर्णपणे समजलंय का? का त्याच गोष्टी आपण परत घडवतोय? हे समजायची गरज आहे. हे जसं आपण सोडवत जातो आणि मी बघितलंय, खूप लोकांचं बघितलंय जे माझ्याकडे येऊन गेलेले आहेत, ज्यांनी सेशन्स घेतलेले आहेत, पास्ट लाईफचे सेशन्स घेतलेले आहेत. हे सेशन जसे जसं लोक घेत जातात ना, तसा त्यांना इतका आयुष्यामध्ये फरक पडायला लागतो. कारण आयुष्यामध्ये त्यांच्या बदल घडतो अशा प्रकारे, की येणारी माणसं बदलतात, येणारं त्यांचं आयुष्य बदलायला लागतं, होणाऱ्या गोष्टी बदलतात आणि ती व्यक्ती जास्त आध्यात्मिक व्हायला लागते. कारण त्यांना ह्या गोष्टी समजतात. त्यांची स्वतःची फ्रिक्वेन्सी वाढते. फ्रिक्वेन्सी वाढली, की आपण पुढच्या स्टँडर्डला जेव्हा येणार आहोत, तेव्हा आपण नॅचरली पुढच्या वर्गात जाणार आहोत. परत तोच वर्ग आपल्याला रिपीट करायला लागणार नसतो अशाने. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. तर हे आपलं मुख्य कारण असतं आयुष्य जगायचं, आयुष्य घ्यायचं. आणि पास्ट लाईफ रिग्रेशनने ह्याच्यातनं आपण खूप स्वतःला मोकळे करत असतो. एखादी तुम्हाला माझी केस सांगू इच्छिते मी, की नावं न घेताच ऑफकोर्स मी केस सांगीन तुम्हाला. एखादी माझ्याकडे व्यक्ती आलेली, तिच्या आयुष्यात काय घडलेलं आहे किंवा तिच्या आयुष्यात का घडलेलं आहे, फक्त काय घडलेलं आहे पेक्षा अशा गोष्टी का घडलेल्या आहेत हे सांगू इच्छिते मी. तर एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. तिची मूलबाळ होत नव्हतं तिला. ती पूर्णपणे नॉर्मल होती, काही फरक नव्हता तिच्या, म्हणजे हे नव्हतं काही. चेकिंग केलं होतं तिचं, सगळं टेस्टिंग झालं होतं, काहीच रॉंग नव्हतं तिच्यामध्ये. पण तिला मूलबाळ होत नव्हतं. तिच्या नवऱ्यामध्ये इश्यू होता, प्रॉब्लेम होता. त्याचे काउंट एकदम कमी होता. आता काय झालं, ती माझ्याकडे आली. ती म्हणाली, की "अहो, आम्ही इतके प्रयत्न केले, आम्ही IVF केलं, हे केलं, पण ना
धारणच होत नाहीये, धरतच नाहीये. माझं गर्भाशय बाळ धरतच नाहीये. धरलं की ते लगेच अबॉर्शन होतं. 8 वर्ष झाली म्हणाली, 8-9 वर्ष झाली होती तिला. आणि काही केल्या होत नाहीये. मग तिचं आम्ही रिग्रेशन केलं. तिच्या रिग्रेशन मध्ये असं समजलं की तिला ज्या गतजन्मामध्ये ती ज्या गावात होती, तिचा हाच नवरा होता तेव्हा आणि ती गरोदर होती. तिला आधी एक मुलगी होती आणि ती गरोदर होती आणि तो नवरा तिच्यावर संशय घेत होता की हे मूल माझं नाहीये. जे पोटातलं मूल आहे ते माझं नाहीये. ती म्हणाली, "अहो, तुमचंच आहे. माझं खरंच काही नाहीये बाहेर." ती म्हणाली की "अहो, काय होतं?" जे जे त्या सेशनमध्ये असं झालं. ती म्हणाली की "हा जो नवरा आहे ना, त्याचे जे मित्रमंडळी आहेत, ते जरा सगळे पिणारे आहेत आणि माझा नवरा प्यायला की त्यांचंच ऐकतो. ते मित्र सांगतात, "तुझी बायको ना अशी वाईट आहे, तुझी बायको अशी आहे." आणि मग घरी येऊन मला हा खूप मारतो आणि मला म्हणतो, "हे मूल माझं नाहीये." म्हणे मला कळत नाही काय करायचं. आणि ती खूप त्रासलेली होती. आणि 8व्या महिन्यामध्ये ती अशीच बसली होती बाहेर ओसरीमध्ये. मुलगी समोर खेळत होती. तो नवरा जाम पिऊन आला आणि तो आल्या-आल्या सुरा घेतला आणि तिच्या पोटात खुपसला त्याने. ती बाई जागच्या जागी मेली. ते बाळ मेलं. आणि इतका भयानक सगळा प्रकार झाला. मग ते मोठी मुलगी अगदी 3-1 वर्षाचीच होती जेमतेम. तिला धरून जेव्हा तिला अग्नी दिला त्यावेळेला त्याच्या घरचे लोक खूप बोलले त्याला, की "अरे तुझी बायको तर सोन्यासारखी होती. तू काय असं केलंस?" म्हणून. तेव्हा तो खूप त्याला कळलं, की नाही माझ्या मित्रांमुळे मी असा वागलो. मी खूप चुकलो. आणि म्हणाला, "मी खरंच खूप चुकलो गं. मी खरंच बाप होण्याच्या लायकीचाच नाहीये," असं बोलला. आता हे जे वाक्य होतं, "मी बाप होण्याच्या लायकीचा नाहीये," ह्या वाक्याचा त्याच्या आताच्या जन्मावर परिणाम झाला आणि त्याचा काउंट कमी झाला म्हणून तो बाप होऊ शकत नव्हता किंवा त्याच्या बाप व्हायला त्रास होत होता. आणि तिच्या गर्भाशयामध्ये मेमरीज अशा धरल्या होत्या, की मी मूल धरलं की ते मरतं, मी मरते. त्याच्यामुळे तिचं गर्भाशय मूल पूर्ण होऊ देत नव्हतं. आम्ही हे जेव्हा तिच्या गर्भाशयाचं हीलिंग केलं, तिच्या नवऱ्याचं हीलिंग केलं, हे सगळे सेशन्स घेऊन आम्ही हीलिंग केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या अक्षरशः दुसऱ्या महिन्यातच म्हणजे इतकी आश्चर्याची गोष्ट, की दुसऱ्या महिन्याला ती अगदी नॉर्मली गरोदर राहिली. नॉर्मली गरोदर राहिली, तिला मुलगी झाली. आणि एवढंच नाही, तर आणखीन 2 वर्षाने ती पण पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा पण झाला. म्हणजे एवढ्या लेव्हलला तिच्या त्या सेल्युलर मेमरीज मधनं तिने ती नवऱ्यालाही माफ केलं. तिच्या स्वतः मधल्या सेल्युलर मेमरीज तिने सगळ्या फेकून दिल्या. नवऱ्याने स्वतः तिची माफी मागितली. स्वतःला माफ केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं दोघंही बाहेर पडले आणि अतिशय सुखी असं एक मुलगी, एक मुलगा अशा 2 मुलांना घेऊन ते जगतायत. ह्या गोष्टी घडू शकतात. मी 100% सगळ्यांच्या बाबतीत घडतील असं नाही म्हणत आहे. कारण शेवटी आपण किती आपल्या मनाची, आपल्या आत्म्याची तयारी आहे स्वतःला माफ करायला किंवा दुसऱ्याला माफ करायला, हे शेवटी आत्म्याला सांगता येतं. पण एवढ्या पूर्णत्वाला नेता येतं. आम्ही काही-काही अशाही गोष्टी बघितल्यात. कधी-कधी ना स्वप्न पडतात लोकांना किंवा एखाद्या जागेला जातो आणि आपल्याला वाटतं, की ह्या जागेला ना मी आले कधीतरी आधी. पण आपल्याला माहित नसतं ही जागा मी कधी बघणार? मी तर ॲक्चुअली आलेली नाहीये या जन्मात तर कधी आठवत नाही मी आलेले नाहीये. पण मला ना फार वाटतंय, की मी ह्या जागी आलीये. मला ओळखीची वाटतेय जागा किंवा एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो आणि आपण म्हणतो, "अरे, मला ना त्या व्यक्तीला भेटल्याबरोबर अक्षरशः इतकंसं जुने ऋणानुबंध असल्यासारखं वाटलं." माझी खूप छान ओळख झाली तिच्याबरोबर. मला तिच्यासाठी खूप काही करावंसं वाटतं. आणि अशाच वेळी कधी-कधी अशीही लोकं आपल्याला भेटतात, की जिला बघितल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये तिडीक जाते आणि नको वाटतं ती व्यक्ती. मग हे असं का घडतं? आपण जर आधी कधीच भेटलेलो नसतो. मग आधी भेटलो नव्हतो, तर मग आता असं का वाटलं आपल्याला त्यांच्या बाबतीत? तर आपला आत्मा त्यांना ओळखत असतो आदल्या जन्मापासून.
आणि आदल्या जन्मामध्ये जे काही झालं त्यांच्या बरोबर आपलं, त्याच्या ओळखीने आपण त्यांच्याबरोबरचे आताचं आयुष्य जगतो. म्हणजे आपल्याला पूर्वीच्या जन्मामध्ये त्यांच्याबद्दल खूप तेवढं प्रेम असेल, तेवढी आत्मीयता असेल, तर आपण बघितल्याबरोबर आपल्याला खूप आनंद होतो त्यांना बघितल्यानंतर आणि आपले त्यांच्याशी संबंध खूप छान होतात. पण तेच जर गेल्या जन्मामध्ये आपली तसाच काहीतरी वैरी असेल आपल्या तो, किंवा आपल्याला जर त्याने मारलं असेल, आपल्याला त्रास दिला असेल, तर आपल्याला त्याला बघितल्याबरोबर भीती वाटते किंवा आपल्याला त्याचा राग येतो किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात. असे किती आपण म्हणतो ना, की मला ह्या व्यक्तीला लिफ्टमध्ये चढायची भीती वाटते, बंद जागेची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते. तर ही का वाटते? तर असंच काहीतरी घडलं असेल पूर्वजन्मामध्ये. बंद जागेत अडकून, घुसमटून तो माणूस, ती व्यक्ती गेली असेल किंवा पाण्यात बुडून गेली असेल, म्हणून पाण्याची भीती वाटते. मग आपण बघतो हे असं काय घडलं होतं त्या जन्मामध्ये. त्याप्रमाणे आपण त्या जन्मात जाऊन ती गोष्ट सोडवतो, ती सेल्युलर मेमरी काढून टाकतो आणि ह्या जन्मात ते सगळे परत सुधारतो. ते ऋणानुबंध, ते रिलेशनशिप सगळं सुधारतो आपण. खूप फरक पडतो आयुष्यामध्ये. आयुष्य छान जगू शकतो आपण. पण आपण ज्या पकडून ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात ना, ठिगळं म्हणा हवं तर, त्या जुन्या कपड्यांची ठिगळं आपण त्या नवीन कपड्यावर घेऊन फिरत असतो. ह्या नवीन शरीराच्या कपड्यांवर आपण जी जुन्या शरीराची ठिगळं घेऊन फिरत असतो. तर ही सगळी ठिगळं आपण जेव्हा काढून टाकतो, तेव्हा हे शरीर किती हलकं होत असेल ह्याचा विचार करा तुम्ही. खूप हलकं होतं शरीर आणि ते ठिगळ निघून गेल्यामुळे हे नवीन शरीराचा, नवीन आयुष्याचा आनंद घेता येतो. बदल होतो आयुष्यामध्ये. नक्कीच जास्त सुख जास्त येतं आयुष्यामध्ये. कारण नवीन गोष्टी घ्यायला आपण जागा ठेवतो. ती जागा संपून गेलेली असते ना जुन्या गोष्टींमुळे. त्या नवीन गोष्टींचा सगळा आनंद घेता येतो. जास्त चांगलं आयुष्य घडता येतं. मी 2000 पेक्षा जास्त आतापर्यंत क्लायंट्स केले असतील. आणि दर आयुष्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळं असं मला काहीतरी शिकायला मिळतं. इतका फरक स्वतःमध्येच फरक पडतो. दुसऱ्याचं आयुष्य करताना आपल्यालाही एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून मी हे शिकवायला सुद्धा चालू केलं. गेली 10 वर्ष मी हे शिकवते एवढ्यासाठी, कारण लोकांना जसं दुसऱ्यांचं आयुष्य आपण सुधारायला लागतो ना, स्वतःच्या आयुष्यामध्ये पण फरक होतो. स्वतःला कळायला लागतं काय आहे आयुष्य. आपलं स्वतःचं आध्यात्मिक आयुष्य खूप चांगलं होतं. फरक पडायला लागतो आयुष्यामध्ये. दुसऱ्यांना मदत करावीशी वाटायला लागते. आपल्याला हळू जसं वाढतं तसं कळायला लागतं समोरच्याला बघून, की ना अशा प्रकारचं काहीतरी घडलंय बरं का, असं मला वाटतंय. बोलायचं नसतं पण जाणवतं आपल्याला. आपण त्यांना मगाशी ह्यांनी सांगितल्यासारखी ती आध्यात्मिक ऊर्जा देता येते आणि समोरच्याला बरंही करता येतं. ही सुद्धा गोष्ट आम्ही शिकवतो त्याच्यामध्ये. हे कसं बरं करायचं? तिकडे जी एखादी दुखलेली जागा आहे ती बरी कशी करायची? बघूनही बरी करता येते. ती कशी करायची? काय करायची? हे आपण सगळं शिकवतो. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे आपले सेशन्स चालू असतात. मेडिटेशन्सने नक्कीच फरक पडतो. नामजपाने फरक पडतो. नाम जप केल्याने आपले प्रत्येक नामाबरोबर आपल्या आतमधले जे मेमरीज आहेत ते दबले जातात, निघून जातात, सोडवले जातात. नामजपाने फरक पडतो. तर असे वेगवेगळे आपल्याकडे फॉर्च्युनेटली आपण भारतामध्ये राहतो. भारतामध्ये आपल्याकडे पूर्वजन्मापासून खूप पूर्वी काळापासून खूप अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपली आध्यात्मिक ऊर्जा आपण वाढवू शकतो ही माहिती आहे. आता कुठे पाश्चिमात्य गोष्टी लोकांना कळायला लागलेल्या आहे या गोष्टी. पण आपल्यापेक्षा ते लोक जास्त फॉलो करतात हे मी बघितलंय. म्हणजे माझ्याकडे इथे कधी-कधी बाहेरच्या देशातनं लोकं येतात विचारायला, की मला हे शिकायचंय, मला हे बघायचंय. आपल्या इकडची लोकं आपल्याच इकडची माहिती असून सुद्धा कंपॅरेटिव्हली कमी करतात. बाहेरच्या लोकांना जास्त माहिती आहे. ह्याचं मला कधी-कधी वाईट वाटतं. पण आपल्या इथे हे बुद्ध, महावीर हे सगळ्या त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रतिप्रसव म्हणून आहे, जतिस्मरण म्हणून आहे. हे सगळे आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. आपल्या पुराणांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. अभिमन्यूला पोटातनच शिकून आलेला अभिमन्यू.
सगळ्या या गोष्टी पोटात असताना सुद्धा गोष्टी आपण शिकवू शकतो. आता आपल्याला माहितीये गर्भसंस्कार होतात म्हणून. मग संस्कार जसे होतात तसं गर्भातनं घेऊन आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम सुद्धा होतो, तोही काढता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जशा समजायला लागतात तसंच आपण फक्त समजून उपयोग नाही तर आपल्याला सोडवता सुद्धा आल्या पाहिजेत. आणि ते सोडवणं म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशनची थेरपी करणं. थेरपी ही हिप्नोसिस नाहीये. आपल्याला सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. हळूहळू आपण ह्या गोष्टी शिकतो, आपण करतो. आपण आजकालची ती गरज आहे. अध्यात्म कसं वाढवावं, आध्यात्मिक ह्या पाथवेवर, ह्या रस्त्यावर कसं चालावं, त्याचं काय करावं. म्हणजे सेमिनार्स होत असतात. मी मेडिटेशन्स घेत असते. माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर मी कधी मेडिटेशन्स घेत असले तर मी लिहित असते की मी अगदी छोटंसं 4 दिवसाचं मेडिटेशन घेतेय किंवा आठवड्याभराचं मेडिटेशन घेतेय. कोणाला जॉईन करायचं असेल तर करू शकतात जॉईन. हे मी माझ्या व्हॉट्सअपच्या किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या स्टेटसला लिहित असते. माझं इंस्टाग्रामचं स्टेटस माझ्याच नावाने आहे आणि व्हॉट्सअपचं स्टेटस असेल तर फोन नंबर दादा सांगतील अलाउड असेल तर मी ते सांगते. मग तुम्ही हवं तर देऊ शकता. तुम्ही मॅडम विचारू तुमचा शकता. मोबाईल नंबर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे सांगू शकता. असं काही सांगू बंधन नाही आहे. बरं, मग मी बिनधास्त सांगते. मनमोकळेपणाने सांगा. ओके ओके. नाही मी विचारलं कारण काही जण म्हणतात नाही नाही नाही, आमच्याकडे असं काही विचारलं नाही तर. नाही असं काही बंधन नाही आहे. आणि हा बंधन घातलं पण नाही आणि घालणार पण नाही. ओके. थँक्यू दादा. ओके माझं नाव ताई. आहे माझं नाव आहे माधवी स्थळेकर. MADHAVI स्थळेकर STHALEKAR. ह्याच नावाने माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. माधवी स्थळेकर वैद्य असं आहे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट. आणि माझा फोन नंबर आहे 98902666 तीनदा 632. एकदा रिपीट करते. माधवी स्थळेकर 9890266632. माझ्या व्हॉट्सअपच्या हाच नंबर माझा व्हॉट्सअपला पण आहे. माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर असे मी छोटे छोटे मेडिटेशन्स घेत असते. अगदी 4 दिवसाचे 5 दिवसाचे. मला कधी कधी ना मेसेज येतात की हे असं घे म्हणून. मग त्याचं घे आलं की मी घेऊन टाकते. 4-5 दिवसाचे 3 दिवसाचे डिपेंड्स ऑन काय हे. म्हणजे आता महाशिवरात्रीचं मध्ये माझं 5 दिवसाचं मेडिटेशन झालं कर्मिक रिलीजवर. त्याच्या आधी मी मध्ये वेल्थ पैसा ह्याच्यावर घेतलं होतं. लोकांचे काही इश्यूज होते त्याच्यावर घेतलं होतं. असे माझे छोटे छोटे मेडिटेशनचे होत असतात. अगदी म्हणजे 15 मिनिटाचे वगैरे जे लोक घरी बसून अगदी ऑनलाईन हवं त्या वेळेला करू शकतात. अगदी 10 मिनिटं 15 मिनिटाचे असतात. अगदी सोपे सोपे ज्याच्यासाठी तुम्हाला आधीची काही माहिती लागत नाही, नवीन असं काही शिकायला लागत नाही, अगदी इझिली करता येतील अशा काही कधी कधी रिच्युअल असते, एखादं हे असतं, असे मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा इंस्टाग्रामवर मी टाकत असते. तर तुम्ही वेलकम आहात. कधीही तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर बघू शकता. दादा कोणाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकतात. मी उत्तर हो द्यायला हो. तयार आहे. ज्या कोणा व्यक्तीला आजच्या सेशन बद्दल काही प्रश्न असतील तर ते डायरेक्ट माधवीताईंना आपलं नाव, आपण कोणत्या शहरातून बोलता याची सविस्तर माहिती देऊन डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. माधवीताई त्या प्रश्नाला उत्तर देतील. काही साधारण जे पास्ट लाईफ रिग्रेशन तुम्ही करता हा साधारण हा किती खर्च म्हणजे चार्जेस वगैरे किती घेता? ओके. हा शिकवण्याचे पण चार्जेस सांगा. म्हणजे सांगते. हो. सेशन साधारणपणे 3 तास मिनिमम चालतं. एक सेशन 3 तासाचं चालतं. कधीतरी जास्त वेळ लागू शकतो किंवा अगदी रेअरली 2-2.5 तासामध्ये होतं. त्याचे चार्जेस 4,000 रुपये सेशन आहे. एक सेशनचे. असे जनरली 3 सेशन लागतात आपल्याला. पण मोठ्या मोठ्या केसेस सॉल्व्ह होतात ह्याच्यातनं. ओके. आणि 3 सेशन्स हे लागतात म्हणजे काय की एखादं मोठं झाड असेल तर आपण
किती जन्म झालेला असतो एखादा त्रास, मोठं झाड असेल तर आपण मुळासकट पटकन काढू शकत नाही. तर ते आपल्याला पहिल्यांदा फांद्या छाटायला लागतात, नंतर बुंधा काढतो आणि नंतर आपण त्याची मुळं काढू शकतो. कारण मुळासकट काढायला लागलं तर त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून 3 सेशन्स हे मिनिमम लागतात. कधीतरी खूप जास्त मोठं झालं असेल झाड तर जास्त लागू शकतं. पण साधारणपणे 90 ते 95% 3 सेशन्स मध्ये काम होतं. 95% म्हणा, 90 पण नाही, 95% 3 सेशन्स मध्ये काम होतं. 3 सेशन्स लागतात साधारणपणे. शिकायचं असेल तर शिकायला आपल्याला 5 दिवस लागतात. 5 फुल डे लागतात. असं. तर डिपेंड्स ऑन आता कुठच्या शहरातनं येत आहेत. कधी कधी लोक म्हणतात की मला फक्त शनिवार रविवार चालेल म्हणून. मग अशा वेळेस मी 3 शनिवार रविवार करते. म्हणजे अख्खा दिवस, शनिवार अख्खा दिवस, रविवार अख्खा दिवस असे करून मी 3 शनिवार रविवार करते. नाहीतर 5 अख्खे दिवस लागतात. सलग राहायचं असेल कोणाला तर सलग राहून कधी कधी लोक तसेही करतात. म्हणजे मोठा ग्रुप जर असेल तर ते मग अरेंजमेंट काहीतरी करून, राहण्याचा अरेंजमेंट करून आपण सलग राहू शकतो. राहण्याचा खर्च स्वतःचा होऊ शकतो, पण शिकायचा खर्च 35,000 रुपये आहे 5 दिवसाचा. ताई नमस्कार. नमस्कार. एक विचार का? हा, हे प्रत्येक सेशनचे 4 आहे का? 3 सेशन म्हणजे प्रत्येक सेशनचे 4 का? हो, प्रत्येक सेशनचे 4,000. ठीक आहे, थँक्यू. आणि आपण कुठे राहता ताई? मी पुण्याला राहते, कोथरूडला. धन्यवाद ताई, धन्यवाद. ऑनलाईन करता येतं का ताई, का जवळ येऊन म्हणजे पुण्यामध्ये येऊन? ऑनलाईन करता येईल, करता नाही येणार असं नाही. पण ऑनलाईनला तर 5 लागतात सेशन, हे मी बघितलंय. म्हणून मी म्हणते की 3 ते 5. कारण ऑनलाईन असेल तर त्याचा परिणाम थोडासा बाहेर, म्हणजे हात लावून मी जसं कधी कधी काय असतं, काही सेल्युलर मेमरी खूप डीप असतात आतमध्ये, तर मी ना हात लावून मी काढते, ते वरती काढते. समजा इथे बसलं असेल तर इथे मला हात लावलं की मला कळतं ते हाताला, तर मी ते असे करून काढते बाहेर. तर ते पटकन जास्त फास्ट निघतात ना. ऑनलाईन असेल तर मग ते जास्त लागतात. म्हणजे एकंदर काय होतं, ऑनलाईन जरी पैसे जरा कमी पडले तरी एकंदर पैसे तेवढेच होतात. ताई एक विचारते अजून, हा, की आता हे जे तुम्ही म्हणालात पहिलं सेशन झाल्यानंतर दुसरं आणि तिसरं मग कंटिन्यू होतं की मध्ये गॅप असतो काही? गॅप खूप ठेवू नये. खूप अच्छा. म्हणजे जास्तीत कारण जास्त 4 दिवसाचा गॅप ठेवावा. आणि कंटिन्यू पण होऊ शकतं ना, समजा कोणी दूर राहत असेल आणि 3 ते दिवस पुण्यामध्ये आलं समजा. 3 दिवस कंटिन्यूअस ठेवता येतं. चालेल, धन्यवाद ताई. हा, कोणी बाई माणूस असेल ना, समजा म्हणजे मी काय करते, कोणी समजा बाई माणूस असेल, इथे येणार आहे, पुण्यात बाई माणूस आहे, तर राहायची म्हणजे कुठे हॉटेलमध्ये राहता येत नाही ना बाई माणूस एकटं असेल तर. तर मी माझी आत्या राहते इथे, ती एकटीच राहते. म्हणजे घर मोठं आहे, ती एकटीच राहते. तर मग एकटी राहते म्हटल्यावर मी तिच्याकडे तशी माझ्या म्हणजे कोथरूडलाच राहते, एकटीच आहे ती. कारण तिचा मुलगा वगैरे सगळे श्रीलंकाला राहतात, ती एकटीच राहते. मग मी तिच्याकडे राहण्याची सोय करते, म्हणजे प्रत्येकाची, कोणाची एका व्यक्तीची वगैरे ती करू शकते, किंवा अगदी दोघं जास्तीत जास्त असेल तर कधीतरी दोघांची होते, पण नाही तर एकटीची सोय तर करता येते असं. तर तशी ती करते सोय, म्हणजे एक वेळच राहून खाऊन असं 2-3 करते. जणांनी हँड रेस केले. हा, सवाई सर, तुम्हाला विचारायचंय काय? हो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. एक नवीन आगळ्या वेगळ्या विषयावरती इतकं सुंदर तुम्ही, गूढ विषय होता, म्हणजे असं म्हणा की गूढ विषयावरती एक नवीन दृष्टिकोन दिला आणि बरेच कंगुरे होते त्या विषयामध्ये. इतक्या लवकर ते समजता पण येणार नाही. एक माझा तोच प्रश्न होता की जसं आपण सांगितलं ना की शरीरच्या कोणत्या भागामध्ये सुद्धा त्याचं हे करता येतं. पण नॉर्मली जसं आपण शिकतो की जे शरीर तंत्र असतं, जसे मस्तिष्क जे असतं ते आपल्या कम्प्युटर सारखंच असतं. म्हणजे की जसं बरोबर. तिथे मेमोरी असते, तिकडे इकडे जीबी हार्ड डिस्क असते आणि आपली मी वैचारिक शक्ती असती ती कॉम्प्युटर रॅम लोकांना असती. शिकवताना हा, मी त्या पद्धतीनेच सांगते त्यांना. ते हो, रॅम असती, त्या रॅमच्या राम हिशोबाने असते, ते बरोबर असतं. आहे. म्हणजे तर मग अदर देन डोकं, म्हणजे अदर देन डोकं दुसऱ्या बॉडीवरती कसं काय ते जाऊन आता बसतं, ठीक म्हणजे आहे, ते थोडंसं सांगते कळलं मी नाही म्हणजे. तुम्हाला. आता हे आणि जेव्हा दुसरा तुमचे प्रश्न, आणि सॉरी, दुसरा प्रश्न आहे हा, की आपण बाहेर पण, म्हणजे आपण जसं करता ऑनलाईन करतात, ऑनलाईन म्हणजे किती परदेशात सुद्धा करता का, म्हणजे असं माझे परदेशात? बाहेरचे पण क्लायंट्स आहेत. ओके, ओके. म्हणजे इंडियात येऊन केलेले माझे, जर्मनी, US, ओमान, लंडन वरनं पण इथे येऊन केलेले क्लायंट्स आहेत माझे.
आणि शिकवताना आपण काय पर्टिक्युलर वर्क घेता का, की म्हणजे इंडिव्हिज्युअल एकेकाला शिकवता म्हणजे असं? कसं आहे माहितीये, मला हे शिकवता येईल, मला 10 जणांचा किंवा 20 जणांचा ग्रुप घेऊन शिकवता येईल, कारण मी हम्म. स्वतः बेसिकली ट्रेन द ट्रेनर सर्टिफाईड आहे. हम्म. UK वरनं माझं स्वतःचं ट्रेन द ट्रेनर सर्टिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे मी आतापर्यंत साधारणपणे 300-400 ट्रेनर्स ट्रेन केलेले आहेत. हो, ग्रेट ग्रेट. त्याच्यामुळे मला ट्रेन द ट्रेनर, मी कुठच्याही सब्जेक्टमध्ये मला ट्रेनिंग माझं मी करत आली आहे. हा सब्जेक्ट पण मी शिकवत आली आहे. तर समजा आता कुठच्या तरी वेगळ्या शहरात असेल, तर मग तुमचा जर समजा ग्रुप असेल, तुम्ही समजा म्हटलं की माझा एक 10 जणांचा ग्रुप आहे, तर तुम्ही तिथे येऊन शिकवाल का? तर मी येऊन शिकवू शकते तसं. पण तेवढा ग्रुप पाहिजे, नाही तर मग काय होतं की अगदी तो एकट्यासाठी 5 दिवसाचा आहे, तो 5 दिवसाचा कोर्स आहे, तो 5 हो, दिवसाचा तो कोर्स 5 दिवसाचा कोर्स आहे. तो 5 दिवसाचा आहे. किंवा समजा तर तुम्ही म्हटलं की मी हे सेमिनार पण घेते काही ठिकाणी जाऊन, जो 1 दिवसीय कंप्लीट पास्ट लाईफचा सेमिनार असतो. म्हणजे दॅट इज अन एक्सपिरियन्शियल वर्कशॉप. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल सेशन नाही होत, पण ग्रुप सेशन होतं. तसं मी, म्हणजे काय असतं पास्ट लाईफ म्हणजे काय, आपण एकमेकांना कसे कनेक्टेड आहोत, किंवा हे समजण्यासाठी, एक्सपिरियन्स घेण्यासाठी जो वर्कशॉप आहे, ते मी वर्कशॉप जाऊन, समजा कधी कधी काय होतं, काही लायन्सचे ग्रुप असतात, रोटरीचे ग्रुप असतात, तर ते म्हणतात की आमचा एक 20 जणांचा ग्रुप आहे, आमचा एक 30 जणांचा ग्रुप आहे, तुम्ही येऊन घ्याल का? मग मी जाऊन घेते, तसे पण करते. आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे रॅम आणि ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला हे माहितीये की जसं एक मेन सेंटर तुमचा सर्व्हर असतो, आणि सर्व्हरवरनं तुम्ही सगळ्या कम्प्युटर्सना हे देता, करेक्ट. राईट? सिमिलरली ह्या सर्व्हरवरनं तुमचे न्यूरॉन्स जे जातात, ओके ओके, ते न्यूरॉन्स तुमचे शरीरभर जातात. ओके ओके, मग जे न्यूरॉन्स शरीरभर जातात, ते कोणत्या पाथवेने जातात? ओके, त्या पाथवेवर जाताना समजा मध्येच व्हायरस जडला आणि तिकडे अडकलं, तर तिकडेच ते ब्लॉक होऊन जातं. ओके ओके, मग ते ब्लॉक झाल्यानंतर त्या पाथवर तिथे तो ब्लॉकेज राहून जातो. मग तोच आपण हार्ड ड्राईव्ह काढून नवीन कम्प्युटरमध्ये घातला, तर देर आर पीपल ज्यांना ते हे करता येतं ना, फॅसिलिटेट करून तो व्हायरस काढता येतो. ओके पण तो ट्रिगर झाल्याशिवाय व्हायरस निघणार म्हणजे आपल्याला कळणार नाहीये तिकडे आहे म्हणून. तो बॅकग्राऊंडला चालत राहतो. ओके. एरवी नाही वरती येणार, पण काहीतरी नेमकं तसंच काहीतरी ती फाईल ओपन झाली तर आपल्याला कळतं, अरे इथे ब्लॉक आलेला आहे, इथे व्हायरस आहे, आपल्याला कळलंच नव्हतं. आणि मग अशा टाईपचे जे आजार दिसतात किंवा अशा टाईपच्या वेगळ्या हो, बॉडीमध्ये हो, असतात, ते असतात. ते कोणत्या स्वरूपात बाहेर येतात? म्हणजे तिथे स्वेलिंग येते कुठेही किंवा आपल्याला पेन नाही, नाही, येतं की? नॉट टिपिकल, नॉट टिपिकल. दे आर ओके नॉट नेसेसरीली टिपिकल. मी तुम्हाला एक 2-3 एक्झाम्पल सांगते. हार्ट अटॅक दिसतं, अस्थमा तर खूप कॉमन आहे. अस्थमा इन्व्हेरिएबली मी बघितलंय 110% मी म्हणेन की पास्ट लाईफ आहे अस्थमा. कारण तुम्हाला मे बी कोणत्या तरी केव्हमध्ये अडकून पडलेला आहे, किंवा ड्राऊन होऊन झालेला आहे, किंवा पाण्याची भीती असते, क्लॉस्ट्रोफोबिया असतो, लिफ्टमध्ये भीती वाटते कोणाला, आगीची भीती वाटते, नाईफची भीती वाटते, किंवा काही एका ठराविक आवाजाची भीती वाटते काही जणांना. म्हणजे तो असा काय विचित्रच आवाज असतो आणि त्या आवाजाची भीती वाटते, का माहित नाही. एखाद्या सुरीवर सुरी घासल्याचा आवाज असतो, त्याची भीती वाटते, किंवा उदबत्तीच्या एका प्रकारच्या वासाची भीती म्हणण्यापेक्षा चोक व्हायला होतं, असे हे असतात. किंवा कधी कधी काही लोक भेटल्यानंतर सडनली मला ना अशा हातापायला मुंग्या आल्यासारखं वाटलं, मला माहित नाही, मला हो काहीतरी पोटातनं काहीतरी विचित्र फील झाला. आता त्या व्यक्तीचा काही संबंध नसतो, पण आपल्याला पोटात फील होतो का, तर आपण कुठच्या तरी जन्मात त्याला भेटलो आणि काहीतरी घडलंय त्याच्याबरोबर. आपल्याला बॉडी लगेच सिम्पटम सांगते. ग्रेट. ह्या गोष्टी आम्ही एक्सपिरियन्शियल वर्कशॉप मध्ये दाखवतो, आपली बॉडी आपल्याशी कसं बोलते सगळं. आणि हे सगळं आपल्या हार्ड ड्राईव्ह मध्ये असतं. आपल्या पहिल्या जन्मापासून, म्हणजे आपण हा ह्युमन जन्म नाही, ह्याच्या आधी आपण इवन पक्ष्याचा जन्म, आपण प्राण्याचा जन्म, त्या जन्मापासूनचे आपले सगळे असतात आठवणी. मी एकाचा तर असा जन्म बघितलाय की जो दगड माती होता, हो तेव्हापासूनचा जन्म त्यांनी सांगितला. हो आपण कधी कधी एलियन्स सुद्धा असतो, एलियन्सचा पण मी जन्म बघितलेला आहे.
मॅडम माझा हा बोला ना. माझा एक सर प्रश्न सॉरी आहे. फक्त एक प्रश्न इथे शेवटी थोडासा टाइम लागतं पण आपण म्हणतो ना की एका कुळात जे जन्म होतात म्हणजे की पुनर्जन्म होतो वगैरे सांगते ते सुद्धा तुम्हाला. पण असतं का म्हणजे असतं. एका कुळात म्हणजे काय माहितीये का, आपण एकच सेकंड मी जरा पाणी पिते. काय होतं माहितीये, होतात. कारण आता समजा या कुळामध्ये मी जन्म घेतलाय आणि माझं ह्या लोकांबरोबरच देवाणघेवाण खूप आहे ना, हा ते उरलंय म्हणजे असं हा ते उरलंय ना माझं देवाणघेवाण. मग मी परत तिथे आणि काय होतं, माझा तो कम्फर्ट झोन झाला. तो माझा कम्फर्ट झोन झाला त्यांच्याबरोबर. हो म्हणजे की ते लवकर सोपं राहील ते करायला, बरं राहील. हा हा माझे ही लोक माझ्या अवतीभोवती असतील तर मला मोठे जे धडे द्यायचे आहेत त्याच्यासाठी हे टीचर्स मला जरा समजून घेतील पटकन ना. असं पत्रिकेत इंडिकेशन येतं का असं असा जो जन्म झालेला असं कोणी? पत्रिकेत येत असेल. मी पत्रिका नाही बघत. हा ओके. मी पत्रिका नाही बघत, पण ह्या इथे बरेच जण पत्रिका बघतात, त्याच्यामुळे त्यांना कल्पना असेल त्याची. आपल्या ह्या ठीक ग्रुपवर आहे, बरेच चांगलं जण पत्रिका बघतात, पण चांगलं पत्रिकेमध्ये आपण इंटरेस्टिंग सांगितलं आणि बाकी जे वर्क वगैरेचे आहे तर सुवर्णाताई बघतील काहीतरी त्याचा तोड काढतील की सगळ्यांचं घेऊन बरोबर नक्की करायचं का. नक्की सर पण आहेत ते काहीतरी मार्क काढतील त्याच्यावरती. नमस्कार. चला थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी हेमंत राणा नवरे बोलतो. भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन मी आणि सूत्रविद्यांनी सुरुवात केलेले हे व्याख्यानमाला आहे. मला असा वेगळा प्रश्न आलेला आहे की आपण सर्व ज्योतिषी आहात. आता ह्याच्यामधले 70% ज्योतिषी आहेत. कुठे ना कुठेतरी कुंडली शास्त्र, रेखी मास्टर, अमुक हस्तरेखाशास्त्र, अंकशास्त्र, डाउजिंग वगैरे वगैरे शिकणारे आहेतच. मग असं काय त्यांच्या भाग्यात होतं त्या काळात, ह्या आयुष्यामध्ये ज्योतिष झाले हे असं तर आपल्याला ते समजतं का? कारण समजू शकतं. कारण समजू शकतं. समजू शकतं का? कारण का ते गतजन्मीचं पुण्यसंचय आहे म्हणताना तुम्ही ज्योतिष झाला, हा माझा अनुभव आहे. असणार 100% समजू शकणार. म्हणजे काय होतं माहितीये, आता तुम्ही हा जो प्रश्न घेऊन आलायत ना, तो प्रश्न घेऊन आपण त्या जन्मात जातो की हे कुठून मी घेऊन आलो, मग आपण त्या जन्मात पोचतो. कारण आपले हे जे सगळे जन्म झाले आहेत ना, ते असे आपण टाइमलाईन आहे ना आपली, ही अशी लिनियर आहे टाइमलाईन. ह्याच्या आधी हे वर्ष ते वर्ष. ऍक्च्युअल जगामध्ये म्हणजे ऍक्च्युअल आपल्या या युनिव्हर्समध्ये हे सगळं टाइमलाईनवर नसतं डिपेंड. हे सगळं आहे ते स्टेबल असतं आणि आपण इथे जन्म घेतला असं वेगवेगळे जन्म ठरवतो आपण. मग असं एखादं उदाहरण फोटो बघून एखादं उदाहरण तुम्ही स्पष्ट करून सांगा ना. माझं स्वतःच सांगते. नाही तुम्ही दुसरं स्वतःच नका सांगू. बरं, हे का म्हणजे माझं स्वतःच म्हणजे काय की मला माहिती नव्हतं, मी ह्याच्यात कधीच पडलेले नव्हते. म्हणजे मी स्वतःच नाही, तुमचं स्वतःच नका सांगू. आता तुम्हाला माहिती आहे. आता यामध्ये कोणाचे घ्या, कुठल्या ताईला पण घ्या निवडा, मग त्यांचं सांगा काय फरक पडतो. मी चेहरा बघून जनरली डीप नाही सांगत. त्यांचं आयुष्य बघायला लागतं, नाही त्यांचं सेशन घेऊन आयुष्य बघायला लागतं. असं म्हणजे असं ना चेहरा बघून डोळे बघून सांगायला अलाउड नसतं. कारण काय होतं, असं चेहरा बघून मला जरी जाणवलं आणि मी सांगितलं तर त्याचा त्यांच्यावर काय प्रकारचा परिणाम होईल माहिती नाही. आणि असा परिणाम, कारण तो काय होतं कधी कधी ना त्याच्याने थोडासा इगो येऊ शकतो. ओके. म्हणून सांगत नाही. आपण जेव्हा गतजन्म बघून सांगतो ना, तेव्हा आपण त्या ठिकाणीवरनं चांगलं घेऊनही येऊ शकतो. म्हणजे त्या आयुष्यात शिकलेल्या गोष्टी आपण ह्या आयुष्यात घेऊनही येऊ शकतो. आता तुमचं एक्झाम्पल देते. तुम्ही आता हे करताय, ज्योतिषशास्त्र करता ना तुम्ही? मी ज्योतिषशास्त्र नाही करत. मी गेले 31 वर्षापासून सामुद्रिक हस्तरेखा शास्त्र शिकतोय. मी तज्ञ नाही. मी गेले 31 वर्षापासून शिकतोय. आणि आपण शिकतच राहतो, हे कबूल आहे, एकदम कबूल आहे. आपण पूर्ण कधीच होणार नाही. देतो. बरोबर. ओके. तर आता ही हस्तरेखा शिकताय तुम्ही, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी आदल्या जन्मांमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रावीण्य मिळवलंय, नाहीतर तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकत नाहीत. आणि हे शिकायला मी कुठेच क्लास लावलेला नाही.
हे निव्वळ आणि इम्पॉर्टंट आहे. सद्गुरूंची कृपा, हे आणि इम्पॉर्टंट आहे. निव्वळ गजानन महाराजांची कृपा. एक पुस्तक 31 साली हातात आलतं, त्या पुस्तक वाचत गेलो. पहिले 10 वर्ष मी काय वाचलं आणि काय बघतो हेच कळत नव्हतं. बरोबर बरोबर. पहिले 10 वर्ष मी कंडक्टरच्या हातात पैसे असतात, संध्याकाळी हो. बघितलं त्याच्याकडे पैसे नसतात, 40,000 30,000 दिवसभर पैसे असतात, पण संध्याकाळी असतात. पैसे नसतात. मग असं हातावर बरोबर. काय चिन्ह आहे त्याच्या की संध्याकाळी त्याच्याकडे पैसे नाहीयेत, त्याचे पैसे नाहीत, जोपर्यंत त्याच्या खिशात आहे तोपर्यंत त्याचे पैसे. मग हे बरोबर. शोधण्यासाठी नाशिकहून सिन्नरला जायचो, सिन्नरहून बसमध्ये यायचो आणि त्याचा हात बघायचो कंडक्टरचा. असे प्रॅक्टिकल मी शोधत गेलो काही गोष्टी. सुपर. खरंच खूप किन्नर छान. आहे, किन्नर छक्का म्हणतो. मला छक्क्यांचे हात बघायचे होते. मग आता छक्का कशासाठी, कशा हातावर असे काय आहे ते स्त्री चांगल्या म्हणून तो असा पुरुषाचे झाला. गुणधर्म आहेत आणि पुरुषात चांगल्या स्त्रीचे गुणधर्म आहेत. मग हे शोधण्यासाठी मी द्वारकाला छक्क्यांचं वसाहत आहे, त्या वसाहत पहिले 6 महिने मला कोणी दाद दिलीच नाही. नंतर आता त्यांना माहिती झालेलं आहे. आता हेमंत भाई जेव्हा चाय पिऊ, मी त्यांच्यात बसून चहा पितो. मी थोडं विषयांतर होतोय, त्यामुळे माफी मागतो सर्वांची. मी थोडा हटका अभ्यास केलेला आहे. खूप छान. मला तुमचा विषय आवडला. फक्त मला एवढंच म्हणायचं होतं, ज्योतिषशास्त्र हे आत्मसात करायचं शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र एक भाषा आहे, ती भाषा शिकायची असते, आत्मसात करायची असते. बरोबर आहे. ज्योतिषशास्त्र एक भाषा आहे, ती भाषा, त्याच्यामध्ये असंख्य शाखा आहेत. कुंडली शास्त्र आहे, कृष्णमूर्ती शास्त्र आहे, हो हो. अंकशास्त्र आहे, हस्तरेखा शास्त्र आहे, डाउजिंग आहे, टॅरो कार्ड आहे, कवडी आहे, हो. अजून असंख्य शास्त्र आहेत. खूप ती आहे, भाषा खूप आहे, आहेत ती गोष्टी. आत्मसात करायची आहे. माझं तर मत हे आहे, आत्मसात करायची आहे, भाषा शिकवावी लागत नाही. कबूल आहे, कबूल आहे. नाही, मी अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? हा, मी नेहा राजे बोलते ठाण्याहून. मला हा हा विचारायचं होतं की आपण असं म्हणतो अध्यात्मात वगैरे की भोग हे या जन्मी भोगूनच संपवायचे असतात, असं आपल्याला ते पहिल्यापासून आपण ऐकत आलो. तर हा मग आता तुम्ही जे सांगता पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये तुम्ही सगळं काढून टाकता वगैरे, तर मग आता हे तुम्ही मग हा काढून सांगते तुम्हाला, टाकल्यानंतर मग हे पुढच्या जन्मीमध्ये तुम्ही सगळं नाही राहत, क्लिअर होऊन जाणार असं आहे का? क्लिअर तर झालेलं मग असतं. तुमचे भोग राहिलेले राहणार ना, मग ते पुढच्या जन्मी तुम्हाला भोगायला लागतील. आता मी तुम्हाला असं एक्सप्लेन नाही करते, का? तेच एक्सप्लेन करते. आपण हे भोग राहिले म्हणतोय, हे भोग का भोगतोय आपण, हे भोग का भोगतोय, हेच आपण मूळ शोधून काढतो. आता हे भोग म्हणजे नुसता त्रास काढून भोग नाहीये. हे भोग का आहेत, कारण आपण कोणाची माफी मागितलेली नाहीये, आपण कोणाला माफ केलेलं नाहीये, हे पकडून ठेवलंय. बेसिकली आपले भोग काय येतात, आपण काय शिकायला पाहिजे. मेन शिक्षण काय असतं आपलं, की प्रत्येक गोष्ट आयुष्यातली आपण त्या आयुष्याच्या सरतेस्तोवर सोडलं पाहिजे. आपण सोडलं नाही तर आपण कॅरी करतो, भोग म्हणून कॅरी करतो. मग आपण जेव्हा आयुष्य बघतो तेव्हा त्या आयुष्याचं बघतो, त्या आयुष्यात सोडून देतो त्या गोष्टी. ह्या शरीरात घेऊन जे आलोय त्या जन्माचं ते सोडून देतो, ते भोग आहेत ते सोडून देतो आणि मग येतो इथे. अच्छा, म्हणजे ते क्लिअर होऊन जातं या जन्माचं, ह्या जन्मात नाही, पुढच्याही जन्मात येत नाही परत. अच्छा, मग ते पुढे क्लिअर होऊन जातं, म्हणजे आपण मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. एक्झॅक्टली. मी बरेचसे असे केले आहेत ना, माझे झालेत काही क्लायंट्स असे, जे अक्षरशः म्हणजे देवावरही विश्वास ठेवत नव्हते पहिल्यांदा, आणि आता ते एवढं आध्यात्मिक ह्याच्यावर आहेत, पातळीवर एवढ्या वरती पोहोचलेले आहेत की म्हणजे खूप मला वरच्याला मी थँक्स म्हणते की बाबा मला तू एक कारणीभूत केलंय की हा कुठेतरी पोहोचलास. ओके मेन आपल्याला शिकायचं आहे सोडून देणं. आपल्याला त्याने तसं इझिली सोडून देता येत नाही. आपण धरूनच ठेवतो मरते वेळी की मला झालेला त्रास आहे, ह्याने मला त्रास दिला, मी त्याला त्रास दिला. दुसऱ्याने दिलेला फक्त नाही, आपणही दुसऱ्याला दिलेला त्रास आपण धरतो. हो हो, ते मरताना आपल्याला क्लिअर सगळं दिसतं असं म्हणतात. सगळी आणि मग ते आपण घेऊन आपल्या जातो. समोर येते. एक्झॅक्टली. आणि आपण ते घेऊन गेलो की ते आपले भोग बनतात. अच्छा, ओके ओके. मग ते आपण सोडवून टाकतो, ह्या शरीरातनं सोडवून टाकतो.
आता परवाच्या दिवशी एकाचं मी केलं, तो म्हणाला गेले 5 वर्ष झाली मी काम करतोय, त्याचं काम केलंय, माझे पैसे येत नाहीयेत आणि ते लोक माझा फोन उचलत नाहीयेत आता. म्हणजे म्हातारा मोठा वयाने मोठा माणूस होता आणि भला मोठा चांगला हुद्द्यावरचा माणूस होता. आणि इथे सेशन 3 दिवस राहिले, सेशन घेऊन गेले. इथून जाताना त्याच्या बायकोचा मला फोन आला वाटेत, अहो मॅडम जाताना मुंबईला वाटेत हायवेला फोन आला त्याच व्यक्तीच्या समोरनं, आपण तुम्ही भेटायला दिल्लीला या म्हणून. अच्छा. आम्ही गेलं 5 वर्ष त्या फोनची वाट बघतोय. ओके ओके. ठीक आहे समजलं मॅडम. थँक्यू. लक्षात आलं ना? हा. नमस्कार मॅडम, मी नम्रता मानधने, वास्तू कन्सल्टंट आहे आणि ज्योतिष अभ्यासक आहे. सगळ्यात आधी मी सुवर्णा मॅडमला धन्यवाद देते, त्यांनी इतकं छान सेशन ऑर्गनाइज केलं आणि यू आर द हाय नॉलेजेबल पर्सन एव्हर और वन ऑफ द मोस्ट हाय नॉलेजेबल इन दिस ग्रुप. असं नक्कीच नाहीये हो. मी मगाशी सर हेमंत सर म्हणाल्यासारखं मी पण शिकते आणि दर वेळेला क्लायंट आलं की मला आणखीन चांगलं शिकायला मिळतं, म्हणून मी इतकी थँकफुल असते. पण तुमचं जे नॉलेज आहे ना खरोखर मॅडम म्हणजे खूप वरच्या लेवलचं आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तर मला माझे दोन तीन छोटे छोटे असे प्रश्न आहेत की सगळ्यात आधी समजा मी आता हे करते, माझी पण शिकण्याची इच्छा आहे, पण मला असं वाटतं की मला आधी थोडंसं पहिले स्वतःला प्रिपेअर करावं लागेल. तर त्यासाठी अशी कोणती पुस्तकं जे मला वाचावी लागेल? जसं तुम्ही एक नाव मी घेतलं होतं तुम्हाला आत्म्याचा माझं प्रवास. पुस्तक सांगेन एक, डॉक्टर ब्रायन वायस म्हणून आहेत, त्यांचं मेनी मास्टर्स मेनी सोल्स म्हणून आहे. अच्छा, मेनी मास्टर्स मेनी सोल. मेनी मास्टर्स मेनी लाईव्स. डॉक्टर ब्रायन वायस, BRIAN, ब्रायन वायस, WEISS. मेनी मास्टर्स मेनी लाईव्स. आणखीन आत्म्याचा प्रवास नाव घेतलं होतं तुम्ही. आत्म्याचा प्रवास असा पुस्तकाचं नाव नाहीये. डॉक्टर न्यूटन कोंडावेटींची पुस्तकं आहेत, ती पण सुंदर आहेत. पण हे एक पुस्तक तुम्ही वाचलं ना डॉक्टर ब्रायन वायसचं, एक पुस्तक वाचलं ना तुम्हाला खूप त्याच्यातनं निघतं सगळं. म्हणजे मी एका पुस्तकावर मी उड्या मारत गेले. डॉक्टर न्यूटन कोंडावेटीचे थोडेसे सेशन्स मतलब व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. मी त्यांच्याचकडे शिकले. ओके. ते आपले कोणते गुरु हैदराबादला आहेत ते त्यांच्या डॉक्टर पत्रीजी, ब्रह्मर्षी पत्रीजी. डॉक्टर नाही पत्रीजी. हा, मी भेटले आहे पत्रीजींना, पण भेटले आहे. आता नाहीये ते, मला खूप आनंद वाटला आपल्याला पाहून. हो, आता वारले ते. मला 3 एक वर्ष. मी गेले, माझा दुसरा प्रश्न भेटले असा आहे की जे आपण हे शिकतो, समजा आता तुम्ही शिकवताय एका वेळेस, समजा तुम्ही 10 लोकांना शिकवलं किंवा 20 लोकांना शिकवलं, तर त्या सगळ्या लोकांना ते येईल का? सगळेजण शिकतील का ते? मी एकदा शिकवलं ना, म्हणजे आतापर्यंत मी जे शिकवले आहेत, म्हणजे ह्याच फील्ड नाही कुठच्याही फील्ड मध्ये शिकवलंय मी, प्रत्येकाचे हँड होल्डिंग मी मरेपर्यंत करते. हे मी ठरवलंय. मी मरेपर्यंत कुठचेही तुमचे हँड होल्डिंग मी करणार. तुम्हाला जे काही कधीही प्रश्न पडला, माझ्या कोणत्याही क्लायंटने जरी मला कधीही प्रश्न पडला, कितीही वाजता फोन केला तरी मी त्याचा फोन घेते. मी आजपर्यंत, कारण मला माझे गुरु बुद्ध होते. मला ज्यांनी दर्शन देऊन सांगितलं की तू कधीपासून शिकतेयस, आणि पहिलं मला कोणी शिकवलं होतं त्या जन्मामध्ये ते बुद्ध होते. असं म्हणून मी शिकायला चालू झाले बहुतेक. जसं मी म्हटलं ना, मला त्या पुलाला शिकायचा, तर माझे ते होते, तर त्यांनी मला ते सांगितलं, वेळ बघायची नाही, तुझ्याकडे आलंय म्हणजे माझ्याकडे आले आहेत, ते त्यांना बरं करायचंय. मी रात्री 11 वाजता सेशन घेतलंय मॅडम. कारण त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी जायचं होतं सकाळी उठून. माझा एक छोटासा आणखीन एक पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की कुठे कुठे लॉजिकल माइंडला डाऊट येतो ना, की हे खरं आहे का लॉजिकल माइंडला, किंवा लॉजिकल व्यक्ती आपल्याकडे आलते हे काहीतरीच काय बोलते, तर मग ते कसं ऑथेंटिक आहे किंवा हे रिअल आहे हे मला माहित आहे हो, पण हे लॉजिकल व्यक्तीला कसं पटवून द्यायचं? किंवा आपण शिकवतो ते कसं पटवायचं, कसं सांगायचं, काय एक्सप्लेन करायचं, मग त्याला काय एक्झाम्पल, सगळं शिकवलं जातं. म्हणजे त्यांना आपण त्याच्यामध्ये काउन्सिलिंग पण शिकवतो. हे जे 5 दिवसाचं करायचं शिकवते ना मी,
त्याच्यामध्ये मी ओके. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचं शिकवते. म्हणजे एकाच मेथडने नाही शिकवत. दररोजच्या वेगवेगळ्या मेथड शिकवते. त्याच्यानंतर म्हणजे इंडक्शनच्या वेगवेगळ्या मेथड शिकवते. कारण प्रत्येकाला एका पद्धतीने नाही ना दिसणार. वेगवेगळ्या पद्धती आहेत लोकांच्या. जसं अभ्यास करताना वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण वाचून अभ्यास करतात, काही जण घोकून अभ्यास करतात, काही जण लिहून अभ्यास करतात. तर प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने शिकवायला लागतं ना मग. तर मग ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवते बरोबर. मी आणि त्यांना मग कसं समोरच्याला शिकवायचं हे मी शिकवते. कारण मी अच्छा. ट्रेनर केलेलं आहे. मी ट्रेन करत आले आतापर्यंत. त्याच्यामुळे प्रत्येक हम्म. ट्रेनरला समोरच्या व्यक्तीला शिकेपर्यंत आलं पाहिजे तुला, हे माझं मेन इच्छा असते. बरोबर आहे. त्यामुळे माझे सगळे आतापर्यंत करतायत सगळीकडे. तर कुठे आपल्याला कुठे जी कुठे पास्ट लाईफ हा दिसते ती रियालिटी आहे की इमॅजिनेशन आहे, हे कसं ओळखायचं मग? ती त्या व्यक्तीला बॉडीत फील होते. अच्छा. त्या व्यक्तीलाच फील होते बॉडीत. म्हणजे इनफॅक्ट माझं आता असं ओके. झालंय की मी कधी करताना ना मला दिसायला लागते कधी कधी. मी नेहमी मुद्दामून नाही बघत, पण मला कधी कधी दिसली तर मी सांगते नंतर त्यांना की असे असे कपडे घातले होते का? म्हणते हो घातले होते कपडे. हा म्हणजे मग तुला पटलं ना, बरोबर तू बघत होतीस, असं होतं ते. नेहमीच अच्छा. बघते असं नाही, पण कधीतरी बघते. पण त्या व्यक्तीला स्वतःलाच बॉडीत फील होतं आणि मग ती कधी कधी म्हणते अरे हे वाक्य मी तिकडे बोलले ना, ते मला सवय आहे आता पण बोलायची. तुम्ही म्हणून बोलत असतात ते वाक्य. मग त्या व्यक्तीला स्वतःलाच अनुपमा फक्त मॅडम, सेशन होतात. तुमचा क्वेश्चन विचारू शकता तुम्ही? हम्म. हा ओके बोला मॅडम, ना. थँक्यू. हा हा माझे झालेले आहेत प्रश्न. अनुपमा विचारा तुमचं काय आहे. मला असं विचारायचं होतं, हा कोर्स केल्यावर आपण करू शकतो का स्वतःवर? स्वतःवर करायला तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागते. अच्छा. खूप प्रॅक्टिस लागते आणि तुम्हाला रेग्युलर मेडिटेशनची सवय करायला लागते. हम्म, करता येतं, नाही असं नाही, करता येतं. हम्म, पण ते प्रॅक्टिस आणि हम्म, मेडिटेशनची सवय करायला लागते तुम्हाला. हम्म. आम्ही जनरली ठीक आहे. काय करतो, तो ग्रुप बनवतो ना, शिकतात एकत्र आणि मग त्याला सांगतो तुम्ही हा एकमेकांवर करत जा ना. हा हा प्रॅक्टिस हा हा. तुम्हालाही प्रॅक्टिस प्रॅक्टिस. होते ना एकमेकांवर करून. हो हो, अर्थात प्रॅक्टिस लागते. धन्यवाद मॅडम. मला तुमच्याकडे यायचंय. या ना, कधीही कारण या. माझे पण असे काही बरेच प्रश्न आहेत. काही स्वप्न म्हणा किंवा किंवा मागच्या जन्मीच्या आठवणी तर त्या येतात. तर आम्हाला एक ज्योतिष म्हणून मेडिटेशन करायचं लागतं. मग ते थोडंसं वरच्या लेव्हलचं असतं. मग त्यासाठी बरोबर. मी येणार आहे. कोथरूडला तुम्ही कुठे राहता? माझ्याबरोबर ग्रुप कोणी असेल शिकणारं तर त्यांना पण मी चालेल ना, येईन. चालेल. मी जनरली काय करते सांगते. मी जर दोघं जण असतील, दोघं किंवा तिघं जण असतील तर मी घरनच घेते. कारण काय होतं, मोठा ग्रुप असेल तर मग मला हॉटेलमध्ये घ्यायला लागतं. हॉटेलमध्ये जरा महाग पडतं ना, नाही म्हटली तरी. मी घरी घेतलं तर मला 35 मध्ये करता येतं, पण ते हॉटेलमध्ये केल्यानंतर मग ते खूप उगाच खर्च वाढतो हो प्रत्येकाचा. त्याच्यापेक्षा मग तिघं जण असेल तर मी घरात घेते. मग ते त्यांनाही स्वस्त पडतं, मलाही बरं पडतं करायला. प्रत्येकाला मी बुक देते, फुल स्क्रिप्ट बुक सगळं दिलं जातं. मग घरात असलं की कसं मी जेवण खाण सगळं अरेंजमेंट करून टाकते सगळ्यांचं, की कारण सकाळी येतात मग घरी जेवण कधी करणार, मग इथे येऊन जेवण, मग सगळे एकमेकांबरोबर मिळून मिसळून सगळ्यांना एकमेकांवर प्रॅक्टिस करायला मिळते. कारण मी प्रत्येक हे गोष्ट प्रॅक्टिकली शिकवते. मी नुसतं स्क्रिप्ट हे शिकवत नाही, मी प्रॅक्टिकली शिकवून करून घेते प्रत्येकाकडनं. दररोजचे सेशन्स होतात. मी 3 दिवसाचं सेशन करायला तुमच्याकडे येईल. सध्या मी चालेल. पुण्यामध्ये नाहीये. मिस्टरांच्या जॉबमुळे मी औरंगाबादमध्ये असते. बरं बरं, तुम्हाला बोलते फोनवर आणि मी येते. नक्की ना, कधीही या, कधीही या. धन्यवाद. अगदी तुमचा एक वेगळा विषय आणि इतकं डिटेल नॉलेज तुम्ही आम्हाला दिलं, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते. तुम्ही बराच वेळ काढून आलात आमच्याकडे. तर तसा काही ग्रुप असेल तर मी त्यांना पुण्यात राहणारे आपण बरेच आहेत. तुम्हाला जर असं वाटलं ना, तर आपण हवं तर एक्सपिरियन्शियल वर्कशॉप घेऊ. आणि तो कसं होईल माहितीये का, आपल्याकडे समजा एक 15 जण असले ग्रुपला,
तयार असतील यायला, तर 15 जणांचा ग्रुप आपण इथे एखादं हॉटेल वगैरे बुक केलं की तिथे जेवणाचं सोय होऊन जाईल आणि मग तो आपल्याला अगदी म्हणजे 5,000 मध्ये करता येईल, जेवण खाण्यासकट अख्खा दिवसाचं करता येईल. चालेल. म्हणजे कसं म्हणजे स्वस्तात होतं, पण प्रत्येकाला एक्सपिरियन्स मिळून जातो, प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची माहिती मिळेल. बरोबर. आता आज सगळे उपस्थित आहेत, तर कोणाकोणाला सेशन करायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मग मी हो. ताईंना बोलून घेते, मग आपण ठरवूया. आता कसंही चा- एप्रिल मे मध्ये मुलांच्या सुट्ट्या वगैरे असतात, हा हा म्हणण्यासारखं आहे. आणि कसं आहे ना, तुम्ही जेव्हा शिकता ना, तुम्ही एकत्र ग्रुप करून आलात ना शिकायला, तर तुम्हाला जास्त फायदा होतो. बरोबर. कारण काय होतं, कधी कधी ना ऑड टाइमला आले की मग एकट्याच असतं, मग मी अरेंज करते कोणतरी ह्यांना प्रॅक्टिस घेण्यासाठी. पण तुम्ही एकमेकांवर जेव्हा करता ना, तेव्हा तुम्हाला ह्याच्यात डिस्कशन करता येतं जास्त. चालेल. कळलं की मला ना हा प्रश्न पडला होता माहितीये, मग तुम्हाला ते कळतं प्रत्येकाला काय होतं म्हणून. ते जास्त फायदेशीर होतं. आणि काय होतं, तुम्ही एकावर मी करते सकाळी, मग दुपारी तुम्ही तिघं एकमेकांवर करता असं. आणि मग त्याच्यामध्ये मी शिकवताना हे करते, तुमचं वूम रिग्रेशन करते, म्हणजे पोटात असतानाचं रिग्रेशन कसं करायचं ते शिकवते, पास्ट लाईफ शिकवते, एन्शंट पास्ट लाईफ शिकवते. कारण एन्शंट पास्ट लाईफ स्पेशली तुम्ही सगळे हिलर्स आहात, हे ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा हे जे आहेत, तर तुमच्याकडे काहीतरी स्पेशल असतं. तर तुमचे जर एन्शंट पास्ट लाईफ बघितले तर तुम्हाला खूप गोष्टी कळतील. म्हणजे माझ्याकडे एक जण आल्या होत्या, त्यांना बघायचं होतं की मला एवढं गजानन महाराजांचं गजानन महाराज का शंकर महाराजांचं, तर त्यांनी बघितलं की त्यांच्याबरोबर होत्या, त्यांच्याबरोबर जवळच्या ह्याच्यात होत्या त्या, म्हणून त्यांना त्यांचं एवढं हे आहे पहिल्यापासून. असं तर एन्शंट पास्ट लाईफ बघितली की आपण काय घेऊन आलो. माझ्याकडे म्हणजे अशा काही एन्शंट पास्ट लाईफ मी बघितली जेव्हा हा मधला समुद्र नव्हता. म्हणजे आता आपलं जी अरेबियन सी आहे ती नव्हती, तिकडची लँड आणि इकडची लँड एकत्र होती. असं पास्ट लाईफ मी माझं स्वतःच बघितलेलं आहे. म्हणजे हे जे मस्कत वगैरे ती जी आहे ना, आणि गुजरातला अटॅच्ड, ती सगळी एकत्र लँड होती, अशी बघितली आहे मी. एकाची अशी लाईफ बघितली आहे जी कृष्णाबरोबरची होती. म्हणजे किती एन्शंट झाली. द्वापर युग वगैरे लोकांनी बघितलेलं आहे स्वतःच. असे खूप, म्हणजे कारण जे स्पेशल काही घेऊन गेले आहेत ना, त्यांना आम्ही ओल्ड सोल्स म्हणतो. त्यांचे खूप आधीचे जन्म आहेत. आणि तुमच्या ह्या ज्या पॉवर्स आहेत, तुम्ही घेऊन येऊ शकता अध्यात्म. हो, नक्कीच. नम्रता तरी असतील तयार, नम्रता मॅडम, मी आणखीन अजून कोणी असतील तर आम्ही हो मॅडम, मी पण येईल आपल्या हो, सोबत. करूया त्या आपण. निमित्ताने तुमची माझी पण सहवास होईल. मॅडम मी केलंय मॅडम मॅडम. मला पण यायची इच्छा मॅडम, मी पण येईन. मला ह्या Adjust गोष्टी करू मॅडम. बोलायला एवढं आवडतं की मी अशी, सुवर्णा म्हणजे तुम्ही मॅडम, मला असेच जरी पण. फोन केले तरी मी बोलत ते बसू चालेल. शकते तुम्ही याच्यावरती. सगळ्यांनी मला सांगा, आपण दिवस ठरवू, सलग 5 दिवसाचं करूयात आणि मी पण येईन तिकडे. नक्की सुवर्ण नक्की. सुवर्णताई तुमच्या ग्रुपमध्ये टाका, आपण सगळे मिळून करू याच्यावरती. हो चालेल. हो, चालेल मॅडम. आणि माझी हे पण सगळं तुम्हाला शिकवलं मॅडम, जाणार. आम्हाला काहीतरी स्पेशल डिस्काउंट द्याल. आम्ही मिळेल. जास्त जण करू तर आम्हाला आपण नक्की करू ना, डिस्काउंट तुम्ही द्याल. या ग्रुप करा, या आपण करू, स्पेशल डिस्काउंट करू, चालेल. ठीक आहे. नक्की करू आपण. आज तुमचा सुत्राई ताई बहुमूल्य समारोप वेळ करा. दिला. सर तुम्ही करा ना आभार हे. बर. भाग्योदय ज्योतिष, हस्तरेखा वास्तू व कुंडली मंथन. मी स्वतः हेमंत रणनवरे व सुवर्ण सुत्राविते यांच्यातर्फे आज आपण व्याख्यान देण्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेला आहात. त्याबद्दल तुमचे ग्रुपवर अतिशय समाधानकारक माहिती दिली आणि अनेक ज्योतिषांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर दिली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुढे असाच एक वेगळा विषय घेऊन आमच्या या ग्रुपवर व्याख्यान देण्यास यावे ही पुन्हा आग्रहाची विनंती करतो. आज आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल कुंडली मंथन व भाग्योदय ज्योतिष, हस्तरेखा वास्तू, मी हेमंत रणनवरे, सौ सुत्रावेताई आणि मेघाताई यांच्यातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद दादा.